नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर किरण संपतराव जाधव, अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय येथे आज ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा केला जात आहे. त्यामध्ये अनेक उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण वाचलेल्या किंवा आपणास आवडलेल्या पुस्तकांचे परिचय करून देण्याचे काम इथे होत आहे. त्यानिमित्ताने मी आज मला आवडलेल्या एक चांगला संदेश देणाऱ्या आत्ताच्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा विचार केला तरी चालेल, त्या अर्थाने एक चांगला संदेश देणारं आज्ञापत्र या पुस्तकाचा मी परिचय करून देत आहे. आज्ञापत्र हा ग्रंथ तसा बराच जुना आहे. इसवी सन 1715 या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. या ग्रंथाचं लेखन झालेलं आहे. 1715 हा ग्रंथ लिहिण्याचं कारण असं होतं की त्या काळात मुघल मराठा संघर्ष अतिशय जोरदार स्थितीमध्ये होता. शहेनशाह औरंगजेब याने मराठ्यांचं राज्य जिंकण्याचा चंगच बांधला होता आणि काही प्रमाणात त्याने मराठ्यांचा बराचसा भाग जिंकलेला सुद्धा होता. या सगळ्या संघर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संघर्ष करत आपलं स्वातंत्र्य राखण्याचं काम केलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेमध्ये अडकतात. राज्य पुढच्या प्रक्रियेमध्ये राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांनी सांभाळले होते. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेमध्ये असणाऱ्या शाहू महाराजांचं काय करायचं असा प्रश्न एका अर्थाने औरंगजेबाच्या पुढच्या वारसांना होता आणि त्या प्रक्रियेत त्यांनी शाहू महाराजांना सोडून दिलेला आहे. शाहू महाराज आल्यानंतर, महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांनी राज्य सांभाळावं अशी मुघलांची इच्छा होती. त्या अर्थाने शाहू महाराज हे राज्य आपलं आहे, आपलं राज्य आपल्याला मिळावे अशा प्रकारचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु त्याच सुमारास महाराणी ताराबाई यांनी पराक्रम दाखवत हे राज्य वाचवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे ह्या राज्यावरती आपला दावा आहे असं त्यांची भूमिका होती आणि त्यामुळे त्यांनी हे राज्य शाहू महाराजांना द्यायला नकार दिला. परिणामी शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये संघर्ष झाला. 1707-8 खेडची लढाई झाली. या लढाईमध्ये अर्थातच शाहू महाराजांचा विजय झाला आणि मराठ्यांच्या राज्याच्या 2 गाद्या तयार झाल्या. त्यामध्ये एक गादी सातारची गादी, जी मोठी गादी किंवा थोरली गादी म्हणून ओळखली जाते, आणि दुसरी गादी धाकटी गादी, कोल्हापूरची गादी म्हणून ओळखली जाते. म्हणजे सातारच्या गादीवर शाहू महाराज आणि कोल्हापूरच्या गादीवर महाराणी ताराबाई अशा पद्धतीने 2 राज्य निर्माण झाली. पुढच्या काळामध्ये शाहू महाराज सातारच्या गादीवरून मराठ्यांचं मुख्य राज्य सांभाळताना दिसतात आणि त्या प्रक्रियेमध्ये नंतरच्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला. अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांना हे राज्य सांभाळताना बरेचसे प्रयत्न करावे लागले आणि मुळात मुघलांच्या कैदेमध्ये वाढलेले शाहू महाराज त्यांच्यामध्ये त्यांना जे शिक्षण सुरुवातीच्या काळामध्ये एका राजपुत्राला मिळालं पाहिजे ते मिळालं नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांना काही सरदारांनी मदत केली. त्याच्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांची भूमिका महत्त्वाची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्येच पेशवाईची निर्मिती झाली आणि पेशवाईची निर्मिती झाल्यानंतर याचा अर्थ असा होतो की छत्रपतींकडून हे राज्य पेशव्यांच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे आणि छत्रपती पदाचं महत्त्व कमी झालं आणि पेशवेपदाचं महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोल्हापूरच्या दरबारात सुद्धा नंतर क्रांती होते. ती क्रांती अशी होती की महाराणी ताराबाई ज्या आहेत त्या आपला मुलगा शिवाजी दुसरा यांच्या नावाने राज्य करत होत्या. त्या दरबारात क्रांती होते म्हणजे काय, तर राजाराम महाराजांची दुसरी राणी राजेशबाई यांच्यापासून झालेला मुलगा जो आहे संभाजी दुसरा यांनी कोल्हापूरच्या दरबारात क्रांती घडवून आणली आणि कोल्हापूरचं राज्य त्यांनी काय केलं, आपल्या हातामध्ये घेतलं.
या परिस्थितीमध्ये कोल्हापूरच्या दरबारात ही क्रांती होते आणि तिथे संभाजी महाराज काम करतात, छत्रपती म्हणून जबाबदारी आपल्याकडे घेतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या समवेत एक अतिशय महत्त्वाचा माणूस त्यांच्याबरोबर आहे. त्यांचं नाव आहे रामचंद्रपंत अमात्य. आणि या वेळेला 1714-15मध्ये पेशवाई सुरू झालेली आहे. एक मराठ्यांची जी ताकद शिवाजी महाराजांनी जी निर्माण केली होती ती ताकद कमी झालेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये असा प्रश्न संभाजी दुसरे यांना पडला की मराठ्यांनी जे राज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, त्याची अशी अवस्था का झाली, अशी अवनती का झाली. आणि त्यामुळे तो प्रश्न त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना विचारला की तुम्ही शिवाजी महाराजांपासून मराठ्यांच्या सेवेत आहात, स्वराज्याच्या सेवेत आहात. आणि 1672 पासून रामचंद्रपंत अमात्य हे अमात्य पदावर म्हणजे अर्थमंत्री या पदावर काम करत होते. म्हणजे जवळपास 1672 ते 1707 या काळामध्ये रामचंद्रपंत अमात्य यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द 1681 ते 1689 वगळता त्या काळात त्यांनी सचिव पदावर काम केलेलं आहे. अदरवाईज पूर्ण काळ त्यांनी अमात्य पदावर काम केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन, त्यांचं कार्य रामचंद्रपंत अमात्य यांनी अतिशय जवळून पाहिलं होतं. आणि म्हणून संभाजी दुसरे यांनी रामचंद्रपंतांना विनंती केली, त्यांना सूचना केली की तुम्ही शिवाजी महाराज कशा पद्धतीने राज्य सांभाळत होते, कशा पद्धतीने राज्य करत होते, आणि आत्ताची जर परिस्थिती त्यांनी पाहिली त्यांना काय वाटेल, आणि मग पुढच्या वारसांना तरी त्यांचा संदेश एका अर्थाने उपयोगाचा ठरला पाहिजे. म्हणून त्यांची काय आज्ञा आहे, अशा अर्थाने त्यांना काय अपेक्षित आहे असं तुम्ही पुढच्या वारसांना सांगा. आणि त्या अर्थाने रामचंद्रपंत अमात्य यांनी 1715मध्ये आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला. आज्ञापत्र हा ग्रंथ 1715मध्ये लिहिला गेला असला तरी नंतरच्या काळामध्ये इतिहास लेखनाच्या प्रक्रियेमध्ये अभ्यासकांना तो उपलब्ध झाला, त्याचे पुन्हा पुन्हा संपादन झाले. आता मी ज्या पुस्तकाचं परीक्षण करत आहे किंवा परिचय करून देत आहे, हे पुस्तक विलास खोले यांनी 1988मध्ये या पुस्तकाचं प्रथम प्रकाशन केलं. त्याच्या 4-5 आवृत्त्या आतापर्यंत निघालेल्या आहेत. तर त्यातली लेटेस्ट आवृत्ती जी आहे तर ती आवृत्ती मी आपल्यासमोर परिचय करून देताना सादर करतो आहे. साधारणतः ह्या पुस्तकामध्ये 141 पानांचे पुस्तक आहे. 141 पानांमध्ये असं जर पाहिलं तर साधारणतः 9 प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली 2 प्रकरणं जी आहेत तर त्याला आपल्याला असं म्हणता येईल की एक प्रकारचा प्रास्ताविक भाग आहे किंवा राजनीतीविषयकचा भाग हा पुढच्या 3 ते 9 प्रकरणांमध्ये आपल्याला दिसतो. पहिल्या 2 प्रकरणांमध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कशा पद्धतीने संपादन केलं आणि वाढवलं याविषयीची माहिती आहे. आणि उर्वरित 7 प्रकरणांमध्ये साधारणतः राज्य व्यवहार असेल, त्यानंतर वतन असतील, वतन म्हणजे वृत्ती शब्द इथं वापरलेला आहे, गडकोट, किल्ले, प्रधान, आरमार, परराष्ट्र व्यवहार, अशा प्रकारची माहिती बाकीच्या प्रकरणांमध्ये आलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीतच हे पुस्तक मराठ्यांच्या पुढच्या वारसांना उपयुक्त ठरावं अशा हेतूने ते लिहिलेलं आहे. जरी मराठ्यांचं राज्य संपलं, नंतर पुढे आधुनिक पद्धतीचे राज्य उदयाला आलेली असली तरीसुद्धा राज्य सांभाळताना राज्यकर्त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत हे पुस्तक मदत करतं असं आपल्याला दिसून येतं. त्यातल्या काही गोष्टी, मराठ्यांचा इतिहास हा प्रत्येकाच्याच आवडीचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यातून आपल्याला शिवाजी महाराजांचं राज्याबद्दलचं धोरण काय होतं हे समजायला मदत होते. त्यामुळे रामचंद्रपंत अमात्य जेव्हा लिहितात त्यावेळेला त्यांच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज बोलत आहेत की काय असा आपल्याला वारंवार भास होताना दिसतो. एक उदाहरण म्हणून आपल्याला या ग्रंथामध्ये जी काही विधानं आलेली आहेत त्या विधानांकडे जर आपण लक्ष दिलं तर मला जे म्हणायचं आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकेल. उदाहरणार्थ, प्रधान जे असतात ते राज्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यांच्याबाबत आज्ञापत्रामध्ये जी विधानं आलेली आहेत त्यातलं एक विधान मी इथे उद्धृत करतो. राजाला मंत्र्यापेक्षा जास्त जवळचे नातेवाईक कोणी नाहीत, पण हे मंत्री मात्र योग्य असले पाहिजेत. म्हणजे राजाचे जे काही प्रधान असतील ते योग्य असले पाहिजे अशा प्रकारचा एक महत्त्वाचा संदेश आज्ञापत्रातून किंवा एक महत्त्वाची आज्ञा शिवाजी महाराज आपल्याला देतात असं आपल्याला वाटतं. इंग्रजांबद्दल किंवा परक्यांबद्दल एक विधान आज्ञापत्रामध्ये आलेलं आहे आणि ते विधान जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राजे होते आणि इंग्रजांना त्यांनी कशा पद्धतीने ओळखलं होतं हे आपल्याला या विधानावरून लक्षात येईल. एका ठिकाणी शिवाजी महाराज असं म्हणतात, परक्यांबद्दल, इंग्रजांबद्दल ते असं म्हणतात, आले गेले असून
त्यांचे वाटेस आपण न जावे, आपले वाटेस त्यांनी न जावे इतकेच पुरे. म्हणजे आपणही त्यांच्या वाटेला जायचं नाही, त्यांनाही आपल्या वाटेला जाऊ द्यायचं नाही, त्यांना दूरच ठेवावं, असं छत्रपती शिवाजी महाराज इथं म्हणताना दिसतात. अनेकही असे उल्लेख येतात की त्यामध्ये ते असं स्पष्टपणे बजावतात की परक्यांनी जर तुम्हाला जागा मागितली असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीच्या आतली जागा द्यायची नाही, त्यांना समुद्रकिनारी कुठेतरी जागा द्या आणि ती पण आपल्या संरक्षणात असली पाहिजे. म्हणजे कायमची जागा इंग्रजांना परक्यांना देऊ नका, असं शिवाजी महाराज त्यांच्या हयातीतच म्हणाले होते. ही गोष्ट नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रातील असेल किंवा भारतातील राज्यकर्त्यांनी पाळली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये जावं लागलं हे आपल्याला लक्षात येतं. वतनदाराबद्दल सुद्धा काही विधानं त्यांनी केलेली आहेत. त्यात ते असं म्हणतात की देशमुख, कुलकर्णी, पाटील हे वतनदार आहेत. राजाने या माणसांना सर्व लोक समजू नये, हे खरोखर राज्याचे भागीदारच आहेत. शिवाजी महाराजांनी वतनं दिलेली नाहीये, शिवाजी महाराजांनी नव्याने वतनं तर दिलेलीच नाहीये आणि आधीची वतनं त्यांनी बरीचशी कमी केलेली आहे आणि वतनदारीचे तोटे काय असतात हे शिवाजी महाराजांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं, म्हणून त्यांनी अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे. सावकारांच्या बाबतीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी काही महत्त्वाचे संदेश दिलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यात सावकारांचं महत्त्व त्यांना माहिती होतं. मराठ्यांचं राज्य जर आपण त्या काळातलं पाहिलं तर उत्पन्नाचे स्रोत अपुरे होते, त्यामुळे सावकारांना राज्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान होतं. अशा प्रसंगामध्ये एक वाक्य हे सावकारांचं महत्त्व अंडरलाईन करणार आहेत. ते अशा पद्धतीने आहे की सावकार म्हणजे राज्याची आणि राजश्रींची शोभा. म्हणजे सावकार प्रत्येक राज्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात आणि त्याही परिस्थितीमध्ये सावकारांची राज्याला नितांत गरज होती, हे या वाक्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटी एक आणखी वाक्य मी या ठिकाणी सांगेल की शिवाजी महाराजांना रयतेचे राजे म्हटलं जातं आणि प्रजेबाबत राजा किती महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो त्या बाबतीतलं जी विधानं आलेली आहेत त्यातलं एक विधान इथे मी आपल्याला सांगतो. त्यात विधान असं आहे की राज्यकर्ता हा संरक्षक आणि विधिनियमांचा निर्माता असतो. एका बाजूला तो प्रजेचा सार्वभौम राजा आहे, संरक्षणकर्ता आहे, तर दुसऱ्या बाजूला तो लोकांचा सेवकही आहे. म्हणजे राजाने प्रजेची लेकराप्रमाणे काळजी घेतली पाहिजे आणि प्रसंगी तो प्रजेचा सेवकही झाला पाहिजे. अशा प्रकारचा महत्त्वाचा संदेश शिवाजी महाराज इथे आपल्याला या ग्रंथातून देताना दिसतात. म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, अशा प्रकारची विधानं आपल्याला इतर पत्रांमधून आलेली आहेत, हे माहितीच आहेत. या अर्थाने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांची काय आज्ञा नंतरच्या वारसांना होती आणि ही आज्ञा आजच्या राज्यकर्त्यांनाही, आजच्या जनतेलाही लागू पडते. त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावं असे मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.